सगळा तमाशा कोणचा आहे? मायाचा आहे. कोण कोणचा? तुला सांगतो, तुम्हाला सांगतो, आपल्या पोराचा ना आपला सुद्धा संबंध नाही. काय संबंध आहे आपल्या पोराचा ना आपला? त्याचा भांग वेगळा, आपला भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, आपलं राहणं वेगळं, त्याची आवड वेगळी, आपली आवड वेगळी, त्याची हसण्याची स्टाईल वेगळी, त्याची चालण्याची ऍक्शन वेगळी, त्याचा चेहरा तरी आपल्यासारखा आहे का? नाही. फक्त त्या म्हातारीत आपण गुंतलोय, नाही तर आपला कोणताच संबंध नाही. माया वेगळी रमला करे मनला मी मागेली करे वेगळी रमला करे मनला मी मागेली करे वेगळी रमला रे मनला मी मागेली संपत्ती मारे कामगारी काईला आतमध्ये अजून 5 मिनिटात काही सुधारणार नाही. माया नावाची म्हातारी आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही. काय संबंध येतो कुणाचा? काही पोरं म्हणते ती माझी प्रियशी आहे. माझं नाही तू. काही पोरं म्हणते ती जाऊ दे तिकडे लागेल. काही पोरं म्हणते ती माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाहिजे आणि ती फक्त ATM मोकळं करते, प्रेम थोडंच करते. बॅलन्स तू टाकीतो, पेट्रोल तू टाकीतो, फिरवतो तिला, बॅलन्स टाकून देतो. कोण झालं प्रेम? काय मग म्हणतात बायको माझ्यावर प्रेम करते. तू चक्रम आहे. बायको चहा देताना सुद्धा अगोदर जिभेवर ठेवून पाहतील, मग तुला देते. तुम्ही आता घरी जाऊन बायकोला चहा ठेवा सांगा. बायको चहामध्ये दूध टाकते, गाळणीला हलवते, उतू जायला लागले आणि गाळणीत धरते, चमच्यात धरते आणि कपात वत्ताना जिभेवर ठेवते. जास्त आहे का? अगोदर टेस्ट घेते, मग तुला देते. तू म्हणतो माझ्यावर प्रेम. तू पागल आहे का? हे बायका पोरं बिरं ही सगळी भामटीची टोळी आहे. कोण काय? अरे बाप मेलो बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊश्याम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली नाही. कोणी सांगतो तुम्हाला बहीण आहे तुमची? हो, भाऊ रडला, बाई पाया पडतो, सही कर. त्यांना इज्जत नाही. त्यांना म्हणजे त्या लायकीच्या. आणि तो नालायक म्हणतो लावून धर लाख 1.5 मिळतील. कोणी सांगितलं? उगाच त्या म्हातारीचा तमाशा आहे. त्या म्हातारीचं नाव काय? माया. म्हातारी सोडायची नाही बरं का. नाही कोण कोणची बाई पोरगी नवरीचं गेली. अगं बाई तुझ्या पप्पांची तब्येत बरोबर नाही. अगं मलाही कळलं बरं का, पण आता ते त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना रविवारी सुट्टी असते आणि मग ते कसं म्हातारा मेल्यावर आली. हे सगळा तमाशा आहे ना म्हातारीचा. कोण कोणची बायको, कोण कोणचा भाऊ. आता तुम्ही नवीन भाऊ पैदा केलाय, गुरुमामा. तो गुरुमामा एक माणूस सापडवला पाहिजे. कोण अवलाद पैदा केली पाहिजे. कोण सापडला का तुला गुरुमामा? बावळ्याचा बाजार नाही तर गुरुमामा. इथे पहिला म्हणजे एक वाक्य सांगतो, भाऊ काय चीज असतं सांगता पुढे जाऊ सांग ना. अरे तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. तुम्ही 9वीला होता. शाळा सुटली ना, तो शाळेच्या मोठ्यावर बसत होता आणि तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. येता तुमचं दप्तर आहे ना, त्याच्या सायकलीला होतं. तो गप्पा हाणा, तुम्ही तो सायकल लोटाया होत्या आणि तुम्ही गप्पा हाणाय होत्या. घरी आले ना, तो टोपला घ्यायचा, भाकर चोरायचा, कालवण टाकायचा आणि तुम्ही 2 जण दणकून खायचे आणि भांडण कुणीच व्हायचं, लगेच भांडण. घर कुणी झाडायचं, लगेच भांडण. बहिणीची भावाची 24 तासात 24 मारामारी होत होती. पण मारामारी काही साधी नव्हती ती. वा, रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडे असावा, झालं भांडण. आईनं माझ्याच खांद्यावर हात टाकावा, झालं भांडण. माझी उशी का घेतली, झालं भांडण. आणि अभ्यासाला बसले होय ना, बहिणीने म्हणायचं मला एक आकृती काढून दे ना, एक आकृती काढून दे ना. देईन गो, पण मा निबंध लिहावा. तू मा निबंध लिह, मी तुझी आकृती काढेन. आणि भावानं आकृती काढायची आणि अशी बहिणी पुढे धरायची. बघ ना कशी आली. अरे चांगली नाही आली, पानच फाडून टाकलं. तेवढे झपाटे जर वही हातात आले असते ना, तुकडेच व्हायचे. मग बहिणीने भावाला हाणायचं. बरं, हाणायची आयडिया माहिती का काय? नुसते गुप्पे
त्याची पाठ आणि हिचा हात, आणि त्यानं रडायचं नाही, त्यानं रडायचं नाही. त्यानं किती रुपये खायचे, रडायचं नाही. आपल्या नुसतं अंगाला हात लावला घर डोक्यावर यायचं. भावाची मार खाण्याची कॅपॅसिटी संपली का त्याच्या का आयडिया केस धरायची, आणि केस धरले का बहिणीने म्हणायचं सोड ना केस, पाया पड, पाया पड, आणि मन परत मानला नाही. आणि केस सोडल्यावर पडून जायचं कोणाकडं, आईकडं, आणि आईनं पंची बाजू घ्यायची. एवढी मोठी तोंडगी झाली, त्याला मारती, सरक माग सुटला. अरे पुस्तकात नाही राहिलं हे प्रेम, शिकवणाऱ्यांकडे नाही राहिलं, शाळा काढणाऱ्यांकडे नाही राहिलं. संपली लोक. लोक फक्त कडक कपडे घालून हिंडत आहेत आणि मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर संस्कृतीनं संपलेली लोक आहेत. भाव जेव्हा बहिणीचा आरोपी होतो तेव्हा संस्कृती राहिली कुठं, कुठे राहिली? केस काळी केल्यामध्ये झाले शहाणे, मिशा काढल्यामध्ये शहाणे झाले तुम्ही, बुट्या घालून जेवायला लागले झाले शहाणे झाले. तुम्ही निरीक्षण करा ना. भाऊ महाराज महिला मंडळ सक्का मामा भाषाच्या मागे लग्नात उभा नाही, तो गुरु मामा आणलाय तो, आणि तो हा सगळा तमाशा ती बाई करती. त्या बाईचं नाव आहे फिट बसलं कीर्तन म्हातारीचं. आता म्हातारी मारू आपण इथंच मारू कीर्तन. आता मारली असती बरं का लगेच, ती राहती कुठं हेच माहित नाही. आता उत्तर द्या, राहती हे माहित नाही का म्हातारी नाहीये आहे, पण महाराती कुठं माहित नाही. सापाला पुरावा आपल्याला 7व्या अध्यायात म्हातारी राहती कुठं, पायपा शरीराची या गाव शरीर रूपी गावात म्हातारी राहते. म्हातारीचा पत्ता सापडला, कुठे राहिला म्हातारी, शरीरामध्ये. आता त्या म्हातारीला नाही नवरा, पण तिला पोर आहे 16. ताट डोक्याला 16 पोर आहे तिला, आणि 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पोरी आहेत. आता ऐका पोर तिचे 10च्या 10. पहिलं पोरग आहे म्हातारीचं काम, आणि जीव दुःखी जर झाला असेल तर तो पहिला कोणी केला कामाने यादी. ब्रह्मदेवाला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, शंकराला डाग लागला काम, इंद्राला डाग लागला काम, वालीला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम, रावणाला डाग लागला काम, आणि तुमचं माझं वाटोळ झालं काम. हा कोणाचा पर्याय केलं बोंबाला बोलत म्हातारीचा. त्या म्हातारीनं माया काम. तुम्ही मुलींचा अभ्यास करा पहिला मंडळ, या 4 वर्षामध्ये तुम्ही निरीक्षण करा, मुली चांगल्या पोरांवर प्रेम सुद्धा करीत नाही. तुम्ही अभ्यास करा, पूर्वी डॉक्टर, इंजिनियर, CA, MTech, PI, API अशा क्लासवर माणसांवर पुरी प्रेम करीत नाही. पुरी नुसत्या मूर्ख पोरांवर प्रेम करतात. मूर्ख थोडा गालात हसला, विषय काढला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, बी लागला त्याला पोर. आणि पोरग काय करतंय, किबली चोरीते, मोटरसायकली चोरीते, आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटबागी नाही. राग येतो लोकांना. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. इंदुरीकर म्हणजे वाल्या पुढे सध्या सगळ्यांच्या शिव्या एकटाच खातो. आणि शिव्या खायला जन्माला गेले असा माणूस नाही राहिला तर त्याला मला शिव्या दिल्या नाही. पण मी तळतळीला बोलणारा माणूस आहे. हा विनोद आहे का मला? अक्षरशः तळतळी ती मला बोलू नाही कीर्तन. तळतळी ती कीर्तनात पहिलं म्हणलं, जो बाप आयुष्यात कधी रडला नाही ना, तो बाप पोरीने रडवला ह्या 4 वर्षात. रडलाय बाप. बनेर म्हणाला ना, तो रडला नाही. शर्ट फाटला ना, तो रडला नाही. गरिबी आली ना, तो रडला नाही. पण मुलगी पळून गेल्यावर ठसठसा रडला. आणि रडला ना, बाप पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. मुलगी पोलिसाने सापडून आली, बापासमोर उभी केली. मला बाप पोलिसाच्या पाया पडला, आणि पाया पडणारा बाप पोलिसाला म्हणतो मी माझी इस्टेट विकेल हो, पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. तिनं त्या मुलाचा नाच सोडावा. पुरीनं स्पष्ट सांगून टाकलं, माझा बापच माझा दुश्मन आहे. ईश्वरासारखा बाप पुरीनं दुश्मन झालाय. आणि पळून जाणाऱ्या सगळ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. महिला म्हणलं तुमचं काय उत्तर आहे याच्यावर? शिव्या द्या मला. माझे 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले.
आता राहिलं तरी काय आयुष्य अजून 1-2 वर्ष. वाईट वाटतंय तुम्हाला. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि मजुरीला जातात. मजुरीला बंगल्या पडून. अरे आयुष्यामध्ये किती काय पाप काय केलंय बापाने. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालाय. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोलत तर आमच्या क्लिपा, आम्ही बोलतो तर आमच्या बातम्या, आम्ही बोलतो तर आमच्या पट्ट्या, आम्ही बोलतो तर आमचा गेम, आम्ही गुन्हेगार. पण गोष्ट खरी आहे का खोटे बोला. आज 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराचं डायलिसिस झालंय. 70,000ची गाडी आहे पोराला फॉरेनला जायला. 30,000चा त्याच्याकडे मोबाईल आहे. अरे ज्यांना धर्म टिकवता आला नाही, तुम्ही कोणासाठी लबाड्या बनून संसार करता? कोणासाठी? 2 चपात्यांचं पीठ शिल्लक होतं. पुरीचा डबा करायचा तर आईनं त्या पिठामध्ये चपात्या करून दिल्या आणि आईनं दिवसभर भात खाला. पण तिला गव्हाचं पीठ नव्हतं. ती म्हणते उद्या सकाळी पाहू, संध्याकाळी दळून आणू. तिनं भात खाला. ती आई मुलगी गेल्यावर रडते. तुम्ही कोणासाठी इस्टेट कमवताय? जरा बसलेली माणसं 2 मिनिटं चिंतन करा. कोणासाठी टक्के काढता तुम्ही? कुणासाठी कमिशन घेता? कुणासाठी दलाल्या करता? अरे कुणाला बसता तुम्ही? कुणाला? ज्याने तुमच्या हृदयाला जखम केली त्यांना समजता तुम्ही? त्यांना कुणासाठी पाप करता तुम्ही? कोणासाठी करता? प्रश्न विचारा मनाला. ज्यांनी 400 एकर जमीन दान केली त्यांचा नामाने छळ केला, तुम्ही कुणाच्या नादी लागता? कुणासाठी तुम्ही करता? हे करता कुणासाठी? फ्लॅट बांध 2 BHK 1 BHK काढ, हप्ते घे, कर्ज कर, सोसायटी काढ, बंगले बांध, गाड्या घे, बायको कर. हे करता कुणासाठी तुम्ही? 2 मिनिटं चिंतन करा. महिला मंडळ, या 4 वर्षामध्ये महाराज दहाव्याला सुद्धा जायची लाज वाटते. लाज वाटते. दहाव्याला जायची लाज. 22-23 वर्षाच्या पोराने खोटरी पिऊन मरावं आणि 40 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं. हा न्याय कोणता? कोणता न्याय? पोरांनी खोटरी पिऊन मोटरसायकली चालवायच्या, बेफाम वाजायचं, पोरांनी मरायचं आणि सुद्धा 40 वर्षाच्या बापानं त्याच्या तोंडात पाणी ओतायचं. हा न्याय कोणता? मुलगा गेला, आई आहे. मुलगा गेला, बाप आहे. कुणासाठी जगायचं? कुणासाठी? सध्या दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात काहीच कमवता आलं नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे. 100 लोकांमध्ये 92 लोक दारू पितात. सर्वे करा तुम्ही. दारूवर बोलायचं नाही कोणी. बोलला तो मेलाच. निरीक्षण करा महिला मंडळ. या 4 वर्षामध्ये एखादं प्रेत जर तरुणपणात बाहेर काढलं आंघोळीला तर त्या प्रेताजवळ त्याची लहानारी पोरं उडी हाणतात. आणि उडी हाणणारी पोरं आईला विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला लोक आंघोळ घालतात काय? आणि प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना ती पोरं विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं ग लोकांनी आणि प्रेत पेटवले होती. पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं? आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करतो, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात, तू खेळत का नाही? तो म्हणतो, माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. ती पोरं त्याला म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय रे, तुला परत बाबा मिळणार नाही. ते पोरग आईला म्हणतं, आई मेलाय माझा बाप. धाडकन आईला चक्कर येते. या 4 वर्षामध्ये 5-5 वर्षाची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. तुमचं काय मत आहे? आम्ही विचार करायला तयार नाही. आमच्याकडे फक्त खिशात थोडा पैसा आला की घमेंड येते आम्हाला, घमेंड. पण काम इतका वाईट आहे का तो तुम्हाला संपवल्याशिवाय राहत नाही. कारण तो म्हातारीचा पहिला पोरगा आहे.
थांबवला. हो, कामाचे निघाले ब्रह्म कन्येशी धरून पाय. पहिला पोर आहे काम, दुसरा पोर आहे क्रोध. पाया पडतो राग आकळा. मारामाऱ्या कमी करा, कमी करा. मारामारीला कारण काय आहेत माहिती सध्या? डिफर का दिला, लाईट का दिली, साईड का दिली नाही, आरशाला धक्का का लावला, झाली मारामारी. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-7 लाख देतो, इंद्रिकर भोकस, तू बघशील इंद्रिकर मध्ये आहे का एक झापडीचा गडी नाही, पण ते 7 लाख खर्चाचे कवा. आणि काय रागला दोघांची मारामारी झाली बांधावरून शेतीच्या. एक मेला आणि एक हात गेला. वावर कोण नांगरायचं? वावर जागेवर राहिलं. एक मेला पहिला म्हटलं तुम्हाला राग आला आणि तुम्ही हिरी थोडी टाकली, मेले तो फुगून वर आल्या. नवरा 2-3 महिने आत गेला, बाहेर आला, त्या दुसरी बाजू गेली. तुम्ही गेले त्याचं काय? राग आकडा. पहिला म्हटलं सटका बसला ना तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. पण ही दोघं इतके वाईट आहेत. कोण? काम आणि क्रोध. जिवंत मुलगी डोंगराला नेली जाते आणि दगडानं मारली जाते. दगड घालायचा आहे, दगड. हो, इथं घटामधला दिवा लेट करायला आपल्याला सरपायची वाद तर आपण काडीनं सरकवतो. चहा आपण बशीनं पितो. मुलगी डोकं ठेसायचं आहे आणि मुलगी मेल्यानंतर ती दगडानं ठेसायची आहे. जाळली जाते मुलगी, जाळली. हे दोघंच कामं करतात फक्त, काम आणि क्रोध. प्रेताचे तुकडे केले जातात. तुम्ही निरीक्षण करा, जिवंत प्रेताचे तुकडे करायचे आणि ते प्रेत गुणीत भरायचे आहे. पोलीस लोक बिचारे शोध लावतात, तो भाग वेगळा. आणि त्या आरोपीला शिक्षाही होते, तो भाग वेगळा. पण तुम्ही 1-2 मिनिटं मला उत्तर द्या, मरताना होणाऱ्या वेदना किती? करा 2 मिनिटं चिंतन. व्हायला म्हणा जाळली जाते मुलगी, जाळली. इथं चटका बसला ना तर आपला हात लाल होतो आणि त्याला लगेच पुळी येते. आपण लगेच पकड घेतो. हे शरीर जाळायचं आहे, हे शरीर जाळायचं आहे, याला दगडाने ठेसायचं आहे आणि मेल्यानंतर त्याचे तुकडे करायचे आहेत. तुम्ही कल्पना करा, करा बरं कल्पना. मेली पोरगी दगडाने ठेसायची, ओळख येऊ नये म्हणून तिचे हातपाई तोडायचे. आपलाच किस्सा आहे ना, मागच्या 2 महिन्यापूर्वी क्लास 1 मुलीची हत्या झाली. याला दोघंच माणसं जबाबदार आहे, काम आणि क्रोध. आणि क्लास 1 मुलीच्या पाठीमाग पेठेमध्ये मुलगा कोयता घेऊन लागतो, याला काम आणि क्रोध कारणीभूत आहे. पहिला पहिला मुलगा आहे म्हातारीचा, काम, आणि दुसरा मुलगा आहे क्रोध. पुरीनो जरा मूर्ख पोरांच्या प्रेमात पडायचं बंद करा. पोरानं मोबाईल मागितलं का पुरीने द्यायचा, पोरानं बॅलन्स टाकला का पुरीने घ्यायचा, पोरानं हॉटेलला नेलं का पुरीने थोबड वाचून हिंडायचं. आणि इंदुरीकर बोलला का प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, प्यार तो अंधा होता है, फिर मारो जग. अंधा होता है तर जग मारो. आणि मग त्यानं बॉक्सायची, त्यानं कान पटायची. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानं आपल्याला हाणावा तरी पूर्ण त्याच्यात नादी लागावं. काय त्याची माय वेळी आपल्या अंगाला हाताळली. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं. ते देव राहण्याचं ठिकाण आहे. आणि मग ते प्रिय करायला पुरीशीनं हॉटेलला बसायचं, त्या पोरानं पैशावरून त्या पुरीच्या कानपट्टीत द्यायची. मग त्या ह्या पोरांचा धंदा आहे. एखाद्या मुलीला फोन करायचा, तिचा बॅलन्स काढायचा, एखाद्या मुलीला फोन करायचा, तिचा फोटो काढून घ्यायचा, तिला तो फोटो व्हायरल करायचा, तिच्याकडे 1,00,000-1,00,000 मागायचे, बापा पण घेऊन टाकायचे, पुरीच्या पैशावर जगायचं, पुरीला नको तसा वापर करून घ्यायचा आणि चांगला बाप डॅमेज करायचा. हा ह्या पोरांचा धंदा आहे का नाही बोला? बरं, पोरी आता इतक्या हुशार झाल्या, आपल्याकडच्या पोरावर प्रेम करत नाही. आता इथून पोरगी बाहेरच्या राज्यात पबजी करते. इथली पोरं मेल्यामुळं, इथली पोरं मेली, इथून पोरगी पबजी खेळते बाहेरच्या राज्यात. आणि निगडीला ते पोरगं न्यायला येतं बाहेरच्या राज्यात पोरीला. आणि मग पोरांच्या तडाख्यात सापडलं, पिसाडलं. आणि या कार्टनचा धंदा आहे. क्लिपा टाकणारे, फेसबुकची पेज वापरणारे, हे पोरांचा धंदा आहे. चांगल्याच्या मुली डॅमेज करायचं आणि आयुष्यात मजा आणायचं. आणि पुरीनी बापाच्या गपक्यात विरोधात उठायचं. गपक्यात
पोरीने उलट म्हणायचं बाप माझा दुश्मन आहे. माझ्या बापाला माझ्या बापापासून माझ्या प्रियकराला धोका आहे. ग्रंथ वाचन माझ्या प्रियकराला धोका आहे. माझा भाऊ आणि माझा बाप कधीही माझ्या प्रियकराचा घात करू शकतो. माझा भाऊ तामशी डोक्याचा आहे, त्याला मी केलेलं कृत्य सहन झालं नाही, तो माझ्या प्रियकराला भुकसू शकतो आणि माझा बापही त्याला मारू शकतो. माझ्या प्रियकराला माझ्या भावापासून आणि माझ्या बापापासून तुम्ही मी उक्त घेतले का माझ्या बापापासून आणि माझ्या भावापासून माझ्या प्रियकराला धोका आहे. त्याला योग्य ते संरक्षण मिळालं पाहिजे. तो देश सेवा करतोय का? किती झाले काम क्रोध वव्या सबक 2 मिनिटात वारकऱ्यांसाठी. त्याला वव्या आहे 3ऱ्या अध्यायात. पाणी नाही पण बुडवतंय, अग्नी नाही पण जाळतंय, दोरे नाही पण बांधतंय. वव्या समजा जेळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती. पहिला पोर आहे काम, दुसरा पोर आहे क्रोध, तिसरा पोर आहे लोभ, चौथा पोर आहे मत, 5वा पोरगा आहे मत्सर, 6वा पोरगा आहे दाय अहंकार, 7व्या पोरगा आहे मी, 8वा पोरगा आहे तू, 9वा पोरगा आहे तुझं आणि 10वा पोरगा आहे माझं. पोरं झाली म्हातारीची. सासूचं सुनाचं भांडण झालं तर सून म्हणती भूक 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 भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये. मी या बाबळी बसून या बाबळी पोत इकडल्या तुझी जिरी तुझी जिरावली नाही ना मी पुरीचं लग्न जमलं तर प्रियकर तिला म्हणतो तू माझी नाही ना. कुणाचीच नाही. नवी नवरी पाहिजे. तुम्ही महिला म्हणणार नवी नवरी, यंदा लई नवरे आल्या, यंदा भाद्रपदात नवरे आल्या. जाऊ दे मोरी द्या, कवाई येऊ द्या, पण येऊ द्या. नवी नवरी पाहिजे ना, इतकी मेकअप करते पहा तुम्ही. इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं एक वेगळा कलर, या खाचात एक कलर, या खाली एक कलर, इथल्या मधल्या खाचात एक कलर आणि तळपायाला मेहंदी, नख पायाला नख पालिश आणि केसाला असा फुगा, एक बट गालावर, एकदम सिस्टमॅटिक. आणि बोललं तर इतकं नाजूक. कोणत्या डॉक्टर कोणत्या गुरुजी का होती काय व्याकरण शिकायला. एव्हा तेव्हा केव्हा कशावर टिंब देते, कशावरही मी एव्हा तेव्हा केव्हा अय्या. केव्हा केव्हा अय्या वाव. आणि तिची सासू बोली, ती म्हणती जाऊन बाई मा बाबाचं उशिरा झालं बरं का, पण वस्तू नाही सगळं मा बाबाचं पाहती ग पहिल्या आठवड्यात बरं का, पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याचं तिचं जुगार जमलं का मग तिला विचारायचं कसं काय, काय सांगते काय ऐकते. मा पप्या पार येडा झाला, भांडे घासू लागतो. आता 2-4 दिवसापासून हातून नाही पप्यास टाकीतो. आपलं तर डोकंच बंद झालं बाई. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पोरीनं मा पप्याला काहीतरी अशा म्हणणाऱ्या मा पुढे बसला. अरे बाबा 10 पोरं झाले आणि 6 पोरी कोणी 6 पोरी आहे. पहिली पोरगी सर्व सुखाची आशा जन्मा गेली.
गड्या आणि तिसरी पोरगी समजा सांगतो पटापटा म्हणजे मला पुढे जायला एवढीची माहिती सांगितलं तांबडं फुटायला आपल्याला आशा इच्छा वासना तृष्णा मनष्णा आणि तितिक्षा 6 पुरी झाल्या बरं का आता 10 आता हे 16 मारणं सोपं का म्हातारी मारणं सोपं कोणा ठाण करेल 16 मारायचे का म्हातारी मारायची 16 आपल्या बापाच्या न जमला योगी याच्या